काका तुम्ही ओळखता यांना? चांगलंच ओळखू नये मी या माणसाला. मी आधी तुला कर्ज का दिलं असणार तेही माहिती आहे मला. नाही तुला मदत करण्याचं नाटक बिटक केलं असेल यांनी, पण यामागे याचा हेतू मात्र तुला फसवण्याचा होता असंच म्हणायचं ना तुम्हाला पुरुषोत्तम गायकवाड. हे बरं आपलं. अरे माझ्यापेक्षा तर तुम्ही जास्त फसवलं या गरीब कुटुंबाला. अरे मी निदान पैशाची मदत तरी केली, तुम्ही काय केलं सांगू का? नाही सांगतोच. कसं आहे, एखादी गोष्ट पोटात राहिली ना की पोटात दुखतं माझ्या. तुमच्या घरातल्या माणसानं केलेला गुन्हा लपवण्यासाठी तुम्ही तुमच्या पोराचं लग्न त्या गरीब घरातल्या पोरीशी लावलं. बरं लावलत ते लावलत, पण मोठा मोठा खर्च बिचाऱ्या गरिबांना करायला लावलात. वा रे वा तुमची श्रीमंती. हेच का ते द ग्रेट, द लेजंड पुरुषोत्तम गायकवाडांचं आदर्श वागणं? हीच का गरीब लोकांच्या बरोबर वागायची पद्धत? बोला ना आता काय साप चावला का? बोला. पैशाने श्रीमंत असाल हो तुम्ही, पण मनानं एकदम गरीब, एकदम भंगार. एकतर स्वतःची बायको हातात न घालवली, बहिणीच्या संसाराची पण वाट लावली. आता या नवीन सुनेच्या घरच्यांबरोबर पण असंच वागणार का? आजपर्यंत त्या घरात कोणी सुखानं नांदलं नाही. यांना एवढं सगळं कसं काय माहितीये? यांना तर सुलू आत्याबद्दलही माहितीये. कोण आहे ते नक्की? घरातली पोरगी सुद्धा बाहेर पडून नांदू दिली नाही, आणि आता एक नवीन जोडी तयार करून त्यांच्या पण आयुष्याची माती करायला लागलाय. आणि या सगळ्या गोष्टी लपवल्या ना, सावेकरांपासून लपवल्या ना. मी पैसे द्यायच्या आधीच क्लिअर सांगितलं होतं, एवढे पैसे देणार, एवढं व्याज घेणार, क्लिअर कट हिशोब. काय लपवा लपवी नाही. पण तुम्ही तुमच्या घरातली चूक लपवण्यासाठी हे सगळं लग्न वगैरे केलं. हे सांगितलं का त्यांना? सांगितलं का त्यांना? मग सांगा ना, कोण कुणाला फसवा लागलंय? कोण फसवतंय? मी का तुम्ही? प्रभू दादा हे बघा. गाडीतली बॅग घेऊन आत ये.